नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल आर्य प्रबोधिनीमध्ये. आपण यू पी एस सीचे आणि एम पी एस सीचे काही काही सिंपल जे टॉपिक आहेत ते टॉपिक आपण सध्या बघत आहोत. यू पी एस सीला ते विचारलेले आहेत आणि एम पी एस सी सध्या काय करते की यू पी एस सीला फॉलो करायला बघते. सो यू पी एस सीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला इथे येऊ शकतात. त्यासाठी आपल्याला काही काही बेसिक कन्सेप्ट एकदम सिम्पलवाल्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला माहिती हव्यात. त्यासाठी हे टॉपिक्स मी घेतो. एकदम सोपे सोपे टॉपिक्स आहेत. या टॉपिक्स आपण सिम्पल टू ॲडव्हान्सपर्यंत जाणार आहोत. ओके, आजचा टॉपिक आहे ट्रेलिंग झिरोज. काल आपण घेतला होता युनिट डिजिट. तो जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. आपण चालू करूया कन्सेप्टपासून. काय कन्सेप्ट आहे? ट्रेलिंग झिरोज म्हणजे काय? द नंबर ऑफ झिरोज ॲट द एंड ऑफ द प्रोडक्ट. ओके, कुठले कुठले प्रोडक्ट्स, कुठले कुठले डिजिट्स झिरोला कॉन्ट्रीब्यूट करतात, म्हणजे कुठल्या दोन डिजिट्सला मल्टिप्लिकेशन केलं तर आपलं आन्सरमध्ये झिरो येऊ शकतं. काय काय येतात? 5 सर्वात इम्पॉर्टंट, 5 गुणिले 2. आपण युनिट डिजिटमध्ये ते कन्सेप्ट बघितलीच की 5 मल्टिप्लाय बाय एनी इवन नंबर विल गिव्ह यू 0 ॲट द युनिट डिजिट. ओके, मग जेवढे 5 आणि 2 असतील तेवढे आपल्याला 0 मिळणार आहेत एक्सप्रेशनमध्ये. दुसरा नंबर आहे 10, जो की 5 आणि 2चंच मल्टिप्लिकेशन आहे. ओके, ही आहे बेसिक थेरी. एवढीच थेरी आहे, थेरी काय एक्स्ट्रा नाही आहे. फाइंड द नंबर ऑफ झिरो ॲट द एंड ऑफ द प्रोडक्ट. ओके, आता याच्यामध्ये काय जो इम्पॉर्टंट पार्ट येतो की जसं एम पी एस सी यू पी एस सी प्रश्न विचारते की 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल कसं लिहितो आपण? 3 इंटू 2 इंटू 1. इथे किती झिरोज आहेत? 3 दुने 6, एक पण झिरो नाही आहे, नो झिरो. देन 4 फॅक्टोरियल, 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. 4 त्रिक 12 दुने 24, नो झिरो. 5 फॅक्टोरियल, 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. इथे काय? 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 दुने 120. किती झिरो आहेत? सिंगल झिरो, 1 झिरो. ओके, इथे बघा 10 फॅक्टोरियल, 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. किती आले? 10चा एक शून्य आला. बाकी ह्याच्यातनं कुठल्याच आणि शून्य येणार नाही आहे. 5 आणि 2ची एक जोडी आहे, 5 दुने 10. आपल्या ऑप्शनमध्ये 2 शून्य असेल, म्हणजे जे काय नंबर येईल एक्स वाय झेड डबल झिरो असा आपला नंबर येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 झिरो येणार आहेत. कॉन्ट्रीब्यूट कोण करते? हे आहे 5 गुणिले 2, हे आहे 5 गुणिले 2. सो 5^2 इंटू 2^2. ही आपली बेसिक कन्सेप्ट झाली. हा क्वेश्चन बघा. फाइंड द नंबर ऑफ झिरोज ॲट द एंड ऑफ द प्रोडक्ट 5, 10, 15, 20, 25. ओके, काय याच्यामध्ये? 5 गुणिले 10 गुणिले 15 गुणिले 20 गुणिले 25. हे लिहायचं कसं? 5 गुणिले 5 गुणिले 2, 5 गुणिले 3, 5 गुणिले 4, 4 गुणिले 2 गुणिले 2 लिहू शकतो आपण, आणि 5 गुणिले 5. आता आपल्याला इथं झिरोज किती येणार आहेत? जेवढ्या 5 आणि 2च्या पेअर बनतील तेवढेच झिरो येणार आहेत. 5, 5, 3, 5चे किती झालेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 5^6. आणि 2 किती आहेत? 1, 2, 3. सो 2^3. आता लक्षात घ्या की आपल्याला किती पेअर बनत आहेत त्यांच्या? कमीत कमी 3 पेअर तर नक्की आहेत, कारण की 2 तेवढेच अवेलेबल आहेत, 5 जास्त आहेत तिथे. तो 5^3 मल्टिप्लाय बाय 2^3. सो आपल्याला किती झिरो येणार आहेत एंड ऑफ द प्रोडक्ट? 3 झिरो नक्की आहे त्याच्यामध्ये. आपल्याला तेच फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याची पॉवर कमी आहे तो नंबर आपल्याला झिरोजमध्ये दिसणार आहे. ओके, जर 5 कमी असतील तर 5ची पॉवर जी आहे ती पॉवर आपल्याला झिरोजमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. हा बघा, इथे काय दिले त्यांनी? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 24 पर्यंत दिलं आहे. म्हणजे काय? 24 फॅक्टोरियल आहे. ओके, तर दरवेळेस काय आपण एवढं सॉल्व करत बसणार का? नाही. तर आपल्याला इथं काय करायचं आहे? किती टोटल आपल्याला याच्यामध्ये 2 तर दिसतात, 2, 4, 6 हे तर दिसत आहेत, म्हणजे इवन नंबर भरपूर दिसत आहेत. कमी काय असणार आहे? युज्युअल फिगरमध्ये 5 कमी असणार आहेत. काय येणार आहे? 5, 10, 15, 20. ह्याच्या पुढे काय असणार आहे का? नाही. सो टोटल इथं 5 किती आहेत? 5 गुणिले, इथे एक 5 आहे, इथे एक 5 आहे, इथे एक 5 आहे, इथे एक 5 आहे, इथे एक 5 आहे. ओके, सो 5^4
आणि 2 तर आपल्याला 100% मिळूनच जातील, 2 जास्तच असणार आहेत, पण हे x विल बी ग्रेटर दॅन 4. सो आपल्याला इथं 4 तर मिनिमम आहेत पेअर्स 5 आणि 2च्या. सो आपल्याला 4 झिरोज 100% दिसणार आहेत. ओके, एकदम सोपं आहे. आता हा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये काय दिले त्यांनी, 5 गुणिले 10 गुणिले 15 गुणिले 20 25 30 35 40 55 45 50 55 60. ओके, ह्याचं काय करायचं आपल्याला, आपण प्रत्येक संख्येतनं जर 5 बाहेर काढला तर आपल्याला टोटल किती येते, 12 25 60. सो 12 आकडे आहेत. सो 5^12 कंसाच्या आतमध्ये किती येईल, 1 × 2 × 3 असं करत 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 × 12 पर्यंत येईल. ओके, आता आपल्याला इथं काय करायचं आहे, आता आपल्याला एवढं तर कळतं आहे की 5 भरपूर आहेत, 2ची संख्या कमी असणार आहे. सो 2 किती आहेत ते बघायचं इथे आपल्याला. ओके, पहिल्यांदा किती आहेत, 2 4 6 8 10 12. यांना परत आपण डिवाइड करून घेऊया. 2 × 2 × 2 × 2 × 3 × 2 × 2 × 2 × 2 × 5 × 2 × 2 × 3. किती टोटल 2 आहे तिथे, 2^1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, सो 2^10 आणि 5^12 आहेच आहेत, अजून भरपूर आपल्याला सापडतील. 12 प्लस तर नक्की आहे तिथे. ठीक आहे, पण कमी काय आपल्याला इथे, 10 ही लोएस्ट संख्या आहे. सो आपल्याला 10 शून्य इथे येणार आहेत. ओके, 10 झिरोज आपला आन्सर असायला पाहिजे, ऑप्शन नंबर 1. इझी आहे. नेक्स्ट बघा. हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कसाठी घेऊ शकता. याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, 100 फॅक्टोरियल दिलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किती झिरोज येतात ते आपल्याला शोधून टाकायचं आहे. ठीक आहे, याच्यासाठी एक आपल्याला ट्रिकसुद्धा आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं, 100 फॅक्टोरियल घ्यायचं, त्याला 2 भरपूर असणार आहे तेवढं तर कळतं आहे, पण 5 कमी असतील याच्यामध्ये, तर त्यासाठी 5 साठी शोधायचं. काय करायचं, 100 भागिले 5 प्लस 100 भागिले 5 स्क्वेअर प्लस 100 भागिले 5 क्यूब असं करत जायचं जोपर्यंत तुम्हाला 0 पेक्षा खाली आकडा येत नाही. ठीक आहे, जे काय येईल तो डिव्हिडंड घ्यायचा आपल्याला, जो काय डिव्हिडंड येईल तो घ्यायचा आपल्याला. सो इथे काय येते, 100 डिवाइड बाय 5 20 प्लस 100 डिवाइड बाय 25 4 100 डिवाइडेड बाय 125 शून्य काय समथिंग येईल. ओके, मग इथल्या पुढचे सोडून द्यायचे. मग टोटल आपल्याला किती येत आहेत, 24 तर नक्की आहेत, 5. सो 5^24 येणार आहे. सो आपल्याला ऑप्शनमध्ये पण 24 झिरोज येणार आहेत. ओके, असंच करायचं. जिथे तुम्हाला वाटेल की जिथे 2 कमी येत आहेत तिथे 2 चेक करायचे, जिथे तुम्हाला असं वाटते की 5 कमी येत आहेत तिथे 5 चेक करायचं. नेक्स्ट बघा. आता 20 × 30. ओके, ह्याच्यामध्ये काय आता फरक येतो आहे तो फक्त आपल्याला चेक करायचा आहे. 20 फॅक्टोरियलमध्ये काय करायचं आपल्याला, इथे बघू आपण मगाशी जी ट्रिक वापरली आपण, 20 फॅक्टोरियल इज इक्वल टू, आता 2 जास्त वेळा असतील, सो 20 डिवायडेड बाय 5 प्लस 20 डिवायडेड बाय 25 5 स्क्वेअर, नाही तर 0 येणार आता आहे. सो इथे काय येणार आहे, 5 चोक 20, इथं 4 येतील, आणि 30 इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 5 प्लस 30 डिवाइड बाय 25, आणि पुढचा 125 येणार आहे. सो 0 येईल पुढे. सो याचं काय येणार आहे, 5×30 प्लस हे 25.1 पॉईंट समथिंग 1 पूर्णांक घ्यायचा आपल्याला. सो इथे येणार आहे 7 टोटल. सो याचे 4 शून्य आणि याचे 7 शून्य, टोटल आपल्याला मिळणार आहेत 7 आणि 4 11 शून्य. ओके, या फिगरमध्ये. पण या सेम फिगरमध्ये आपल्याला माहिती आहे की इथे आता आपण काढलं की इथे 4 शून्य आहेत आणि इथे 7 शून्य आहेत. पण जेव्हा आपण ॲडिशन करतो, ॲडिशन करताना आपल्याला समजतं की जे लोएस्ट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे ॲडिशन करताना. ठीक आहे, कारण की ह्याचे किती पण असू दे, ह्याचे 4 शून्य आपल्याला डिसाईड करणार आहेत
समजा असा विचार करा की एक्स असा फिगर आहे आणि पुढची फिगर आहे वाय 7 शून्याची. ठीक आहे. आता तुम्ही जेव्हा ॲडिशन करताल त्यावेळेस तुम्हाला नंबर काय मिळणार आहे, हे 4 शून्य असेच्या असे असतील, एक्स असेल असा आणि पुढे येणारे त्याच्यानंतर असे 2 शून्य इथे येतील. सो आपल्याला टोटल नंबर ऑफ झिरोज किती असणार आहेत, 4. सो जो लोवेस्ट नंबर आहे तोच आपला आन्सर इथे येते. ओके. सो ते चेक करायचं आपल्याला की आपल्याला मल्टिप्लिकेशन दिले का ॲडिशन दिले, जे काय असेल ते आपण तिथे लिहून घ्यायचं आहे. त्या प्रकारे आपण सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट बघा. थोडेसे टाईप्स डिफिकल्ट होत जातील कारण की अशा प्रकारचे प्रश्न UPSC विचारते आपल्याला. आता इथे काय करायचं आहे, 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 4 स्क्वेअर 25 स्क्वेअर. अगेन एक सिरीज दिली आहे त्यांनी, त्याच्यामध्ये आता 2 स्क्वेअर आपल्याला दिसते की 2 तर ॲबंडंट असणार आहे. सो आपल्याला फक्त 5चं शोधूया. 5 स्क्वेअर 10 स्क्वेअर 15 स्क्वेअर 20 स्क्वेअर 25 स्क्वेअर. आता इथे बघा, इथे काय येणार आहे, 5 किती वेळा आला आहे, 2 वेळा. इथे किती आला आहे, 2 वेळा. इथे किती आला, 2 वेळा. इथे किती आला, 2 वेळा. इथे किती आला आहे, 5. 25मध्ये ऑलरेडी 5 आणि 5 आहेत. सो 5 × 5 असं असणार आहे. ओके. तिथे किती आहे, 2 2. आपल्याला काय करायचं, याची ॲडिशन करायची. 1 + 2 3 4 2 2 2 4 2 6 2 8 2 10 2 12. ऑप्शन नंबर 2. कळते. 2 भरपूर वेळा आहे त्यामुळे पण 2 शोधत नाही आहे. इथे पण परत सेम तशी सिच्युएशन आहे. 2 भरपूर वेळा आहे पण फक्त 5 शोधणार आहे किती वेळा आहे. सो 5 किती वेळा इथे, 5⁵ × 10⁻10 × 15⁻15 20⁻20 25⁻25. ओके. आता इथे काय येणार आहेत, 5 किती वेळा आहे, 5 वेळा आहे. 5 किती वेळा इथे, 10 वेळा आहे. 5 किती वेळा इथे, 15 वेळा आहे. 5 किती वेळा इथे, 20 वेळा आहे. इथे किती वेळा आहे, 5 25 वेळा एकदा आहे आणि दुसरा 25 वेळा एकदा आहे. सो टोटल किती वेळा आहे, 50 वेळा. ओके. सो टोटल आपले किती येणार आहे, 5 आणि 10 15 + 15 30 + 20 50 + 50 100. ओके. हा एक्स्ट्राचा 25 कुठून आला हे लक्षात ठेवा. 5 × 5 25. सो 5⁻25 × 5⁻25 असं येणार आहे. सो टोटल आपले येणार आहे 100. हा बघा UPSC 2024ला विचारलेला प्रश्न आहे. आपण बेसिकपासून चालू केलं, स्क्वेअर, त्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन, परत आता तसाच क्वेश्चन त्यांनी UPSCने विचारला आहे म्हणून आपण त्या प्रकारे सॉल्व करायचा प्रयत्न केला होता. डिफिकल्टी लेवल फक्त वाढत गेलो आपण. आता इथे पण आपल्याला समजते 2 भरपूर वेळा असणार आहे. फक्त 5 शोधायचं आपल्याला. आता इथे काय, 4 × 2 8 आहे. इथून 5 × 10 5 × 2 10 येणार आहे. सो 10 × 2 20 15 × 2 30 20 × 2 40 25 × 2 50. सो इथे किती आहेत, 10. इथे किती आहेत, 20. इथे किती आहेत, 30. इथे आहेत 40. इथे किती आहेत, 50 आहेत + 50 आहेत. टोटल इथे 100 आहेत. 5⁻50 मल्टिप्लाय बाय 5⁻50. ह्यांची सर्वांची ॲडिशन करायची आपल्याला. 30 60 100 आणि 100 200. ऑप्शन नंबर 4. एकदम इझी आहे. तुम्ही जर का स्टेप वाईज गेलात तर तुम्हाला लगेच समजेल की काय केलं इथे. असा आपल्याला प्रश्न आला 2026ला. प्रश्न काय म्हणतोय बघून घ्या इथे. 10⁻m × 1000 × n is equal to 75⁻25 × 25⁻32 × 32⁻75. when n is not divisible by 10. n is not divisible by 10. आपल्याला काय करायची, m ची व्हॅल्यू काढायची आहे. सो n असं काहीतरी आकडा असणार आहे ह्यांची मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर, की जिथे 0 सोडून जो आकडा असेल तो n असणार आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रेलिंग झिरोज काढायचे आहेत. जे ट्रेलिंग झिरोज असतील
तो इथे आपल्याला एम काढण्यासाठी मदत करतील. सो इथे काय आपल्याला इथे काय करायचं आहे 75/25. आता याच्यामध्ये 5 किती आहेत ते बघायला लागतील. ओके, याच्यामध्ये 5 किती आहेत 25×3 टोटल याच्या. आता 25 इथे आहेत आणि 25 आहे इथे, म्हणून टोटल किती असणार आहेत 50. इथे 25×32 आहेत, सो किती असणार आहेत 32 + 64. ओके, 5/25 5/32 5/32 and 5/32 32 + 32 64. आणि इथे किती असणार आहेत प्लस हे 32 आहेत. 32 म्हणजे 2 असणार आहेत इथे. आपल्याला 5 मिळाले तेवढे. ओके, 50 + 64 5 म्हणजे 114 5/114 मिळालेत आपल्याला. मल्टिप्लाय बाय आपल्याला 2 114 मिळायला पाहिजेत का, त्याच्या खाली असतील तर आपल्याला चेक करायला पाहिजे. 32 म्हणजे काय 2/5 आणि 2/5/75. मग ह्यांचं किती असणार आहे 2/5 × 75. खूप मोठा आकडा होतो हा, सो आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मिळेल. 5×5 = 25, 5×7 = 35, 37 375 तर आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा तर नक्कीच जास्त येते. सो आपल्याला 114 तर 100% मिळणार आहेत झिरोज. ते काय होणार आहे एन जो काय आकडा आहे ते सोडून आपल्याला इथे बाकीच्या गोष्टी बघायच्यात की एवढे झिरोज इकडे आहेत. आता 114 मधून आपल्याला 3 शून्य वजा करायचे हे. ओके, तर आपल्याला किती येतात 111 शून्य येतील. आता ज्या काही संख्या आहे त्या संख्येच्या वरती 111 आपल्याला माहिती आहेत. सो एम किती येणार आहे 111. ऑप्शन नंबर 2. एकदम इझी प्रश्न आहे, सगळं तुम्हाला लॉजिक माहिती असेल. हे कसं करायचं 5 किती असतील ते समजा तुम्हाला कळालं तर या गोष्टी करायला काहीच वेळ लागत नाही, जे काही आपण बघितलेले आहेत प्रश्न. हा एक प्रश्न बघा. राईट मोस्ट डिजिट प्रोसिडिंग द झिरोज इन द व्हॅल्यू ऑफ 30/30. आता प्रश्न वाटतो आपल्याला की काहीतरी वेगळा विचारला आहे, पण राईट मोस्ट डिजिट प्रिसिडिंग द झिरोज म्हणजे त्यांनी काय विचारलं आपल्याला इथे युनिट डिजिटच विचारलं आहे बेसिकली, पण आपल्याला त्यासाठी ट्रेलिंग झिरोज काढावे लागतील. तर झिरोज कशाने येणार आहेत आपल्याला 3 × 10 ने येणार आहेत. इथून सगळे झिरो असतील. ओके, सो जे काय असणार आहे ते इथून मिळणार नाही आहे, जे काय असणार आहे ते इथून मिळणार आहे. सो आपल्याला 3/30 हे मिळणार आहे. याचं युनिट डिजिट काढायचं आहे, डिवाइड बाय 4 करा. किती आला रिमाइंडर आला 2. ओके, सो 3/2 ऑप्शन किती येणार आहे हे 9. सो आपल्याला ट्रेलिंग झिरोच्या पहिल्या आधीचा नंबर किती येणार आहे 9. ओके, राईट मोस्ट डिजिट प्रिसिडिंग द झिरोज विल बी 9. ऑप्शन नंबर 4. दोन्ही कन्सेप्ट त्यांनी एकत्र केला, युनिट डिजिट प्लस ट्रेलिंग झिरोज. युनिट डिजिटचा टॉपिक बघितला नसेल तर तुम्ही तो बघू शकता. आता शेवटचा बघा, मस्त क्वेश्चन आहे UPSC 2025चा. आत्तापर्यंत आपण जे क्वेश्चन्स बघितले त्याच्यापैकीच हा प्रश्न आहे. ओके, आपल्याला बेसिक कन्सेप्ट इथं माहिती पाहिजे. त्यांनी काय विचारलं आहे 7 × 343 × 385 × 1000 × 2401 × 77777. आता इथे सगळं 7 दिसत आहेत. त्यांनी काय विचारलं डिव्हिजिबल बाय 35. आता 35 कशाला मिळतं आपल्याला 35चे फॅक्टर जर पाडले तर आपल्याला फक्त दोनच संख्या मिळतात 7×5. तर आपल्याला काय करायचं त्यांनी 35n विचारले तर आपल्याला इथे हे n कॉमन पाहिजेत. आपल्याला एवढंच करायचं आहे. तर इथं आपल्याला 7 दिसते 100%. तर 7चे फॅक्टर पाडायचे आणि 5चे फॅक्टर पाडायचे. किती पॉवर येते 7ची ते बघूया. 7 × 7/3 हे 7/3 आहे इंटू 7 × 5 × 11. ओके, इंटू 1000 ला आपण 5च्या ह्याच्यात करू. 5 × 200 200 अगेन 5 × 40 40 इज अगेन 5 × 8. ओके, त्यानंतर 2401 इज 7/4 into 7 into 5 times 1. Okay, these figures are irrelevant right now. ओके, आपल्याला काय करायचं फक्त 7 किती वेळा आलाय 1 4 5 9 10 7/10. 5 किती वेळा आलाय 1 2 3 4.
तो 5⁴. ओके, एवढंच आहे. आता ह्यातली लोवेस्ट संख्या कुठली आहे? 4. सो 35 आपल्याला नक्कीच 7⁴ आणि 5⁴ एवढंच मिळणार आहे आपल्याला. ह्याच्या व्यतिरिक्त 35 मिळू शकत नाही. सो आपल्याला 35⁻n जेव्हा आहे त्यावेळेस आपल्याला n ची व्हॅल्यू काय असणार आहे? 4. ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारे आपण त्या दोन्ही कन्सेप्ट समजून घेतल्या. याच्यामध्ये ट्रेलिंग झिरोजची कन्सेप्ट होती आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण युनिट डिजिटची कन्सेप्ट शिकून घेतली. हे दोन्ही क्वेश्चन्स, दोन्ही टॉपिक एकदम सिंपल आहेत. ओके, समजायला काही अवघड नाही आहे. थोडंसं लक्ष दिलं तर तुम्हाला, आपण बेसिक टू ॲडव्हान्स गेलेलो आहे त्यामुळे लगेच समजेल. क्वेश्चन्स पण सोडवले आहेत. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला MPSCला सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे प्रश्न सोडवून बघा एकदा. तुम्हाला ते क्वेश्चन समजले तर आपल्याला पेपरमध्ये सोडवायला काहीच हरकत नाही आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.